शुभ सकाळ. मी आहे पल्लवी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस खूप खास आहे कारण की आज आहे अक्षय तृतीया आणि माझा नम झालेला आहे 3 महिन्याचा पूर्ण. म्हणून मला आज नमचं 3 महिन्याचं शूट करायचं होतं आणि आज अक्षय तृतीया असल्यामुळे मला जेवणसुद्धा बनवायचे होते. मग काय लागली कामाला. सर्वात आधी मी देवालयात गेले. देवालय साफ करून घेतले आणि देवपूजा करायला बसली. देवाची आंघोळ आणि पूजा करून घेतली. देवाला धूप दाखवून देवाची आरती करून घेतली. अशा प्रकारे माझी देवपूजा पूर्ण झाली आणि घरामध्ये खूपच प्रसन्न वाटत होतं. मग आले मी किचनमध्ये. म्हटलं चला आता लागा स्वयंपाकाला, कारण की आज आजी आजोबांना जेव घालायचं होतं म्हणून आज पान टाकायचे होते. आमच्याकडे अक्षय तृतीयेला अखोजी असे म्हणतात. जी लोक वारलेली आहेत जसे म्हणजे सासू सासरे यांना जेव वगैरे. मला सासू सासरे आहेत तर मला हे काम करायची आवश्यकता. माझ्या सासूबाईंना काही जास्त सुचत नाही. म्हटलं चला आपण त्यांना मदत करूया. मला 12च्या आत स्वयंपाक पूर्ण करावा लागत होता कारण की 12ला पान टाकायचे होते. आणि आज माझा नम 3 महिन्याचा झाला तर मला त्याची थीमसुद्धा करायची होती. आधी मी माझ्यासाठी भाजी बनवून घेतली आणि नंतर मला बनवायचे होते अनारसे. हे अनारसे मी पहिल्यांदा बनवत आहे कारण की आधी मला करायचं कामच नाही पडलं. मागच्या अक्षय तृतीयेला मी माझ्या घरी म्हणजेच माझ्या माहेरी होती. आमच्याकडे पहिली अक्षय तृतीया आईकडे असते, म्हणजेच पहिले अक्षय तृतीयेला आईकडे पाठवतात. आमच्याकडे ही अशी रीत आहे. तुमच्याकडे पण अशीच रीत आहे का? आणि हे बघा माझं तळण काढून होतच नाही तर उठला माझा नमः. मग काय थोडा वेळ नमसोबत खेळली आणि पुन्हा नमला झोपून दिले आणि मग पुन्हा कामाला लागले. अशा प्रकारे माझा स्वयंपाक पूर्ण झाला आणि वाजले होते 11:30. मग बाबांना पानं टाकण्यात मदत केली आणि गेली नमला उठवायला कारण की नमची करायची होती आंघोळ. आणि हे बघायचे नाटकं किती चालू होते. नमची आंघोळ करून घेतली आणि आज असं म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी लहान मुलांना पिवळे वस्त्र घालत असतात, म्हणून मी पण आज नमला पिवळ्या कलरचे कपडे घातले. नमचा मेकअप करून झाला आणि सर्वात भारी एकच काम ते म्हणजे नमला टिक्का लावणे. हे खूप भारी काम आहे माझ्यासाठी कारण की तो नाटकच तेवढे करतो टिक्का लावताना. बघा तुम्हीच बघा. माझ्या नमला टिक्का लावला आणि माझा नम झाला तयार. कसा दिसतो माझा नम? आज माझा नम फर्स्ट टाईम त्याच्या पणजी आजी आजोबाचे दर्शन घेणार आहे. माझ्या नमाचे दर्शन करून झाले. मग मी सुरुवात केली नमाची 3 महिन्याची थीम बनवायला. अर्धी थीम बनवून झाले आणि आई बोलला ये जेवायला. मग काय जेवण करायला गेले. बस जेवतच नाही तर माझा नम उठला. हे माझ्या नमाचं नेहमीचंच आहे. तुम्हाला पण माझ्यासारखं चिंचवणी आणि कुरड्या खायला आवडतात का? मला तर खूप आवडतात. तुम्ही पण एक वेळा ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते. हा बघा कसं झोपलं संध्याकाळी. रात्रीचे वाजले होते 10 आणि आम्ही सर्व आलो होतो हिवरखेडमधील फेमस घमंडी लस्सी प्यायला. आणि हे बघा नम आणि नमची मामी आजी. आणि असा होता आजचा माझा दिवस. फायनली आम्ही लस्सी पिऊन घेतली आणि घरी जाण्यासाठी निघालो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.